काय करून बसलो यार. पण आपण काय केलं यार, दारूच्या नशेमध्ये. व्हायला तो नरसिंह किल्लेदार एक वेळ हिला उचललं म्हणून माफ कर, पण आता मी जे काय करून बसलोय त्याच्यासाठी मला मरू पण देणार नाही. काय करून बसलोय यार. चला हे सगळं करत बसण्यापेक्षा याचा जीव घेतला असता तर बरं झालं. आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला पैसे देण्याचं कबूल केलंय. आम्ही सगळ्यांनी म्हणजे त्यात साहेब पण आले का? नाही, हे सोडून बाकी सगळेजण. आणि त्यांनी आज 11 वाजता खेळण्याला पैसे घेऊन बोलवले. तुमची यात माझ्याकडून अपेक्षा काय आहे? मला फक्त एवढंच सांगा, अमृताच्या जीवाला धोका न निर्माण होता आपण तिला वाचवू शकतो? मिसेस किल्लेदार, तो जो कोण गुन्हेगार आहे त्याला आम्ही पहिल्या फटक्यातच पकडला असता, पण मला दाट संशय आहे की या सगळ्या बातम्या फुटायच्या आता तुमच्या घरातूनच. पण साहेब, या आमच्या गोष्टी ऐकायलाही तयार नव्हते. मुरादकर साहेब, आपण दोघं एकाच दिशेने प्रयत्न करतो आणि म्हणूनच मी तुम्हाला आता इथे बाहेर भेटायला बोलवले. आज 11 वाजता त्यांनी मला पैसे घेऊन चेन्याला बोलवले, तेव्हा तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर असाल. आणि ही गोष्ट फक्त आपल्या दोघांनाच माहिती आहे. माझ्या बरोबर येणाऱ्या वामन दादांना सुद्धा हे माहिती नाहीये. ओके, मला वाटतं यातनं नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह घडेल. मी तुझी माफी मागायला आलो जना काका. प्लीज मला माफ कर. मी चुकलो. नाही भाऊ, अरे तू नाही माफी मागायची बाबा. अरे तू या घरात आलास, युगंधरशी बोलास, यात सगळं आलं रे. अरे बाबा, तुझ्या आठवणीमध्ये युगंधरीने एक एक दिवस कसा काढलाय ना ते बघितलंय मी. आमची सगळी तयारी झालीये. सगळी तयारी झालेली असली की नाही तर एक जाणकार माणूस सोबत असावा. म्हणजे मी तुमच्या सोबत येणार आहे. उद्या तिकडे जर हाणामाऱ्या करायची वेळ आली तर ह्याचा काय उपयोग नाही. आम्ही तिकडे मारामारी करायला नाही चाललोय. पैसे देऊन अमृताला परत घेऊन येणार होता. हा झाला वहिनी तुमचा विचार. त्या नराधमाने असा विचार करायला पाहिजे ना. परशू म्हणतो ते बरोबर आहे. तो बरोबर असला तर मलाही जरा इथे कमी काळजी वाटेल ना. ओके आत्या, ठीक आहे, चला आपण आमच्या बरोबर. हॅलो इंडिया, ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण आता आलाय. जानकीने वामण्या पैसे घेऊन निघतायत. आता तो वामण्या कशाला येतोय तिच्या बरोबर? अरे लेका, तो असला काय नसला काय आपल्याला काय फरक पडतोय. कशाला घाबरतो? घाबरू नकोस. गाडीमध्ये मागच्या खुर्चीवरती दस्तूर खुद्द परशुराम किल्लेदार पण असणार आहे. हा, आता तुम्ही कशाला येताय आणि त्याबरोबर? हा, तुम्हाला काय वाटलं बॅग घेऊन पैशाची एकटा पळून जाणार आहे मी? माझ्या आई बापावर पण विश्वास नव्हता रे. तू कोण फडतोस? 10 कोटीचा ऐवज आहे. डोळी पसरून उभा राहा. साक्षात किल्लेदारांची लक्ष्मी घेऊन येते. कळलं? ठेवाचा फोन.